मैत्रिणीला भेटणार आहोत की जिने लहानपणापासूनच शिक्षण घेतानाच खूप कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि ज्या वेळेला तिचं ऍक्च्युअल एज्युकेशन झालं, तिला जॉब करायचा होता, पण तिथे पण तिला कॉम्प्रोमाइज करावं लागलं. आणि आपण सगळं तिच्या तोंडून ऐकणार आहोत की तिने कसं स्ट्रगल केलं आणि न थांबता लाईफमध्ये ती कुठेही थांबली नाही आणि यशस्वी आज ती त्या फील्डमध्ये आहे. तिची जी काही फील्ड आहे त्या फील्डमध्ये ती आता टॉपवरती आहे. आपण आता भेटणार आहोत मेघना महेश बाफना यांना. नमस्कार ताई, तुमचं इन्शुअर पिलरच्या ऑफिसमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आता मला फक्त तुमच्या लहानपणापासूनच तुमचं हे सांगा की तुम्ही भावंड किती, कुठे राहिलात, शिक्षण कुठे झालं, कॉलेज काय केलं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन काय, तुम्ही व्हॉटएव्हर तुम्ही जे काय शिकला आहात ते थोडक्यात आपल्या मैत्रिणींना सांगा. आम्ही 3 बहिणी आहोत आणि मी मोठी आहे. जसं की मोठा असल्यावरती कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात, पण त्याच पिरियडमध्ये 3rd स्टँडर्डमध्ये जेव्हा मी फेल झाले त्या फेल्युलर मधनं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा एक संधी सांगता येईल की त्या संधीमधनं मला शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी आवड निर्माण झाली आणि मी स्वतःच माझं सेल्फ स्टडी करायला स्टार्ट झाले. तर ते पूर्ण केलं आणि त्यानंतर मी माझा डिप्लोमा केला. मला इंजिनिअरिंग, माझं ड्रीम होतं इंजिनियर बनायचं, कॉम्प्युटर इंजिनियर. तर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. 3rd इयरला मी सिलेक्ट पण झाले होते कॉलेज प्रिमायसेस मध्ये की जॉब करण्यासाठी. बट ती संधी मला काही कारणास्तव घरच्यांच्या सांगण्यावरून मला पण तुम्हाला स्टॉप घ्यावा, मला तो ब्रेक घ्यायला लागला. मग ते सोडून म्हणजे जॉब नाही करायचा, तर मग पुढे शिकून काय करायचं डिग्री, म्हणून मी ते पुढची डिग्री कंप्लीट नाही केली आणि मग मी टर्न ओव्हर केलं की मी मला टीचर ऑपॉर्च्युनिटी भेटली. मग त्या ऑपॉर्च्युनिटीला मी त्याच्यापासून स्टार्ट केलं टीचिंग प्रोफेशन 2009 पासून. अच्छा, मग त्यावेळेला तुम्ही स्कूल जॉईन केलं की कसं काय? हो, मी स्कूलमध्ये पण जायचे आणि क्लासेस पण घ्यायचे, माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस. तर त्याच्याच बरोबर म्हणजे ते घेतलं मी एक 4-5 वर्ष आणि 5 वर्षानंतर लग्नाची संधी आली. जसं की गर्ल्सच्या लाईफ मध्ये एक वेगळे स्टेप्स येत असतात. तर लग्नाची संधी आली, मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बाळ. अच्छा, ते झाल्यानंतर पण माझ्या बाळांनी आणि माझ्या हसबंडनी भरपूर साथ दिली मला की पुढे शिकायचं असेल तर शिकून दिलंय. आणि मी परत स्कूल जॉईन केली माझी मुलगी 1 वर्षाची झाल्यानंतर. आणि स्कूल जॉईन केल्यानंतर म्हणजे स्कूल बरोबर थोडे क्लासेस पण घेत होते आणि त्याचबरोबर मी नवीन काहीतरी शिकायची मला आवड होती. ती आवड माझी निर्माण झाली 3rd फेल्युलरमुळे. तर मी काहीतरी नवीन शिकत राहायचे, कधी वास्तुशास्त्र, कधी न्यूमरोलॉजी, कधी स्पिरिच्युअल मेडिटेशन. हो, वेगळे कोर्सेस काही ना काही मी शिकत गेले. आणि त्याच बिटवीन कोविड पिरियड आला. कोविड पिरियड मध्ये माझे स्कूलचे आणि माझ्या मुलीचे दोन्ही टायमिंग्स क्लॅश होत होते. त्याच्यामुळे मला परत अजून दुसरी नवीन संधी ऑपॉर्च्युनिटी शोधायचा वेळ आला. त्या 2020 मध्ये मग मी अरिस्टो किड्सला जॉईन झाले. त्याच्यामध्ये अबॅकस, वेदिक मॅथ्स, फोनिक्स, क्यूब, हँडरायटिंग, मॅथ पल्स, वर्ड प्रॉब्लेम साठी, ग्रॅमर, हे सगळे विविध कोर्सेस मी ते शिकले 1 वर्षात. आणि 2021 पासून मी माझी स्वतःची फ्रँचायझी स्टार्ट केली. आणि तिथनं पण माझ्याकडे पहिली 1 मुलापासनं आज माझ्याकडे 190+ किड्स आहेत, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. आणि कोविडनी एवढी छान संधी दिली की मला फक्त माझा एरियाच नाही तर मी ऑल ओव्हर वर्ल्ड मधनं मी मुलांना शिकवू शकते. तर आता माझ्याकडे US UK ची पण मुलं आहेत जिथे शिकवते मी त्यांना. आणि त्याचबरोबर 2020 मध्ये मला स्पिरिच्युअल साठी पण ऑपॉर्च्युनिटी भेटली. तेव्हापासून मी मेडिटेशन स्टार्ट केलं. आणि मेडिटेशन 1 वर्ष केलं, 2 वर्ष केलं. 2022 मध्ये म्हणजे एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला माझा. पण मला पूर्ण माझ्या बॉडीला काहीच न होता, फक्त माझी ही जॉ लाईन फ्रॅक्चर होती, पूर्ण आतमध्ये गेली. तर हे सर्व त्या मेडिटेशनचा इफेक्ट आहे की मला त्या स्पिरिच्युअलिटीचा इफेक्ट आहे की मला काहीच न होता, फक्त एवढंच झालं. आणि ते पण माझं रिकव्हर खूप फास्ट झालं. इव्हन माझ्या डॉक्टर्सला बँगलोरमध्ये, मुंबईमध्ये त्यांना ट्रॉफीज भेटली की ही केस खूप लवकर रिकव्हर झाली आहे. तर मी त्या दरम्यान पण मी रोज मेडिटेशन करायचे आणि माझं आता रुटीन मध्ये पण रोज मेडिटेशन आहे. ते मला खूप हेल्प करतं माझ्या फ्युचरसाठी, मला पुढे जाण्यासाठी. तर ते आरम वेद जे ऑर्गनायझेशन आहे त्याचे आरम पुरुषाकार, मग मी त्याचे टीचर्स ट्रेनिंग पण कोर्स केलेला आहे. ओके. तर त्याचे पण मी स्टुडंट्स किंवा किड्स
सगळ्यांना किंवा पेशंट्सला हिलिंग देते त्याचं सुद्धा. ओके. मग आता मला सांगा की तुम्ही जे ड्रीम लहानपणी पाहिलं होतं ते पूर्ण नाही झालं. आपलं एक सर्टन एज असतं की मोस्टली फिमेल्सला की बाबा आपल्याला ते कॉम्प्रोमाइज करायला लागतं, की तुम्हाला असं वाटतं का की बाबा ते झालं असतं तर बेटर झालं असतं, ते नाही झालं त्याचं काही तुम्हाला रिग्रेट आहे का? नाही, रिग्रेट नाही आहे. मला नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळत गेल्या आणि मी कोणत्याही फेल्युलरचा मी तिथे माघार घेऊन बसले नाहीये. मी नवीन काहीतरी शोधत गेले लाईफमध्ये. तर माझं इंटेन्शन हेच आहे की आपल्या ज्या काही मैत्रिणी आज आपला हा व्हिडिओ बघतायत की बाबा आपण न थांबता आणि आजच्या सोसायटीमध्ये जरी आपण किती म्हटलं की एज्युकेशननी इंडिपेंडेंट होतो माणूस, पण त्याच्यामध्ये फॅमिलीचाही तेवढाच रोल असतो की बाबा तिला किती पुढे जाता येईल. तर यामध्ये तुमच्या फॅमिलीचा काय रोल आहे? माझी फॅमिली म्हणजे लग्नानंतरची जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे. माझी मुलगी सुद्धा इव्हन जी 9 वर्षाची आहे, 9 वर्षाची मुलगी आहे, ती सुद्धा मला खूप सपोर्ट करते माझ्या सगळ्या फील्डमध्ये, माझ्या स्पिरिच्युअल फील्डमध्ये पण, माझ्या अरिस्टोकिड्सच्या फील्डमध्ये पण, इव्हन माझ्या गृहस्थ जीवनामध्ये पण मला माझे हसबंड आणि माझी मुलगी खूप सपोर्ट करते. अच्छा, म्हणजे आपण जसं आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसं यशस्वी स्त्री मागे पण एक पुरुष आहे. 100%. कारण तुम्ही बिलॉंग करता ज्या कम्युनिटीमध्ये, तर मोस्टली म्हणजे मी असं हे नाही करत आहे, पण थोडंसं बॅकफुटला येतं की बाबा तुमची घरची जबाबदारी खूप तुम्ही पेलली पाहिजे. या ह्याच्यातून तुमच्या ड्रीम्सला तुमच्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला आहे, तुमच्या फॅमिलीने खूप सपोर्ट केलेला आहे. तर मला एक सुचवायचं आहे की तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल? मला हेच सांगायचं आहे सर्वांना की जिथे कुठे आपल्याला फेल्युलर आहे किंवा आपण जिथे पुढे आढळलोय किंवा आपल्या बरोबर कुठे काही चुकीचं झालंय, तर त्याच्यामधनं आपलं काहीतरी चांगलं होणार आहे हे त्यासाठी आपल्या बरोबर ते झालेलं असतं. तर आपण स्वतःला डेव्हलप करायचं, इन्स्टेड डिप्रेशन मध्ये म्हणजे बॅक स्टेप नाही घ्यायची किंवा डिप्रेशन मध्ये न जाता आपण आपल्या स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. हेच मला पाहिजे की आपण कुठेही न थांबता आपण पुढे जायचं आहे, त्याच्यातून मार्ग शोधत आपल्याला जायचं आहे. माझं इंटेन्शन हेच आहे. आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही फार इमोशनल आहात हे दिसतंय मला प्रत्येक गोष्टीमध्ये. त्या इमोशनल बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही स्वतःला खूप खंबीरपणे या समाजामध्ये तुम्ही एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यासाठी इन्शुअर पिलरच्या वतीने तुमचा आज सत्कार करणार आहोत. आज आपण तुम्हाला ही एक्स्ट्रा माइलर जी आपली ट्रॉफी आहे ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही लाईफमध्ये अजून खूप अचीव्ह करा, खूप सक्सेसफुल व्हा. इन्शुअर पिलरच्या वतीने तुम्हाला सदिच्छा आहे. धन्यवाद.